नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास 2 प्रकरण 7वे निवारा ते गाव वसाहती स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता? उत्तर: बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर, हरिण, मेंढी, डोंगरी शेळी यासारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता। आ. नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते? उत्तर: शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे। प्रश्न क्रमांक 2, पुढील विधानांची कारणे लिहा। अ. मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता। उत्तर: मध्याश्मयुगात सर्वत्र पर्यावरणात बदल होत होता। अतिशीत हवामानात बदल होऊन ते उबदार होऊ लागले होते। या कारणामुळे मध्याश्मयुगात मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। आ. मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला। उत्तर: 1. हवामानात बदलानुसार मानव धान्याची कापणी करणे, फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे ते करीत असत। 2. मासे कोणत्या हंगामात मोठ्या प्रमाणात मिळतात, अधिक शिकार कोणत्या ठिकाणी मिळेल याचे निरीक्षण करीत असत। अशा कारणामुळे मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला। प्रश्न क्रमांक 3, मध्याश्मयुगीन हंगामी तळाच्या कल्पनाचित्रांचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या। या चित्राचे निरीक्षण करून पुढे काही तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत। अ. चित्रातील घरांची रचना कशी आहे? उत्तर: चित्रातील घरे उतरत्या छपराची झोपडीसारखी आहेत। आ. चित्रातील घरांच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरलेले आढळते? उत्तर: चित्रातील घरांच्या बांधणीसाठी गवत, लाकूड, झाडपाला हे साहित्य वापरलेले आढळते। इ. हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करीत असाव्यात? उत्तर: हंगामी तळातील व्यक्ती मासेमारी, शेती, शिकार, छोट्या होड्या तयार करीत असावेत। प्रश्न क्रमांक 4, विविध ऋतूमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा तुमच्या जगण्यावर कसा परिणाम होतो ते लिहा। उत्तर: 1. उन्हाळा ऋतूत आपण सुती कपडे वापरतो, थंड पदार्थ खातो, उन्हाळ्यापासून संरक्षणासाठी थंड जागी राहतो। 2. पावसाळ्यात लवकर सुकतील असे कपडे घालतो, जड आहार न घेता हलका आहार घेतो, पाणी उकळून थंड करून पितो। 3. थंडीच्या दिवसात उबदार लोकरीचे वस्त्रे वापरतो, ऊन अंगावर घेतो, उबदार जागेत राहतो। अशा रीतीने हवामान बदलाचा जगण्यावर परिणाम दिसून येतो। प्रश्न क्रमांक 5, नवाश्मयुगीन खेडे व आधुनिक खेडे यांची तुलना करा। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला नवाश्मयुगीन खेडे व आधुनिक खेडे यांची व्यवस्थितरित्या तुलना करून लिहून दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा, तसेच आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।